खरोखरच गोलंदाजी तर अप्रतिम होती. पार्थ अरुण अधिकारी, बापू अधिकारी यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक. प्रकाश देशमुख, चल दाद्या, चल लवकर. चला बॅट्समनची नावं कळवा आणि बापू अधिकारी यांच्या मार्फत 500 रुपये घे ना. बॅट्समनचं नाव कळवा. सिद्धिविनायक 11 टीम. सिद्धिविनायक 11 संघाचा 12वा खेळाडू, सिद्धिविनायक संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये या. राणोजीचे पैसे आहेत ना? राणोजीचे पैसे? राणोजी पैसे आहेत 2000 माझ्याकडे आहेत. ओके ओके. हा तिथे बोलत राहा. प्रत्येक झेलसाठी राणोजी अधिकारी यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक खेळाडून आलेलं आहे आणि ते जमा देखील झालेले आहेत. राणोजी अधिकारी आपला आभार. मित्रांनो, वळूया पुढील मॅचकडे. रायझिंग स्टार विपक्ष सिद्धिविनायक 11 या दोन संघांच्या दरम्यान 2 फलंदाज खेळपट्टीवर पोहोचले. सिद्धिविनायक 11 संघाच्या वतीनं बॅट्समन चंदर आणि बॅट्समन किरण. तर रायझिंग स्टार संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. हार्दिक. दुपारचं वातावरण आहे मित्रांनो, भोजनाची व्यवस्था केली आहे, भोजन चालू आहे. 1:21 झाल्या. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. साकोर्ली होळी प्रीमियर लीग एक चांगली कडक मॅच तुमच्या भेटीला येऊन ठेपलेली आहे. रफ अँड टफ मॅच असं म्हणतात. शेर अपने ताकत से राजा कहलाते हैं क्योंकि जंगल में चुनाव नहीं होते. आणि याच अनुषंगाने दोनही संघ एकाच ताकदीचे एकाच कलात्मकतेचे खेळपट्टीवर उतरले. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन चंदर. पहिला चेंडू लेटकट खेळले परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये चेंडू गेलाय, उचललाय, फेकलाय. इज ऑफ द मार्क. टीम एक सिंगल मिळेल. बॅटिंग करणारी टीम सिद्धिविनायक 11 संघाची धावसंख्या 1. धावसंख्या धावपलकावर 1. सलामीची जोडी खेळपट्टीवर. चंदर एक सिंगल तर कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट होते. स्टाकिंग एंडवर किरण आहेत. इथे शफल झाले. फटका चांगला आहे. बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरणच्या बॅटमधनं 4 चौकार. गाणं येतं का तुला? भोजन चालू आहे मित्रांनो, जाऊन आपण भोजनाचा आस्वाद घ्या. आज शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था बापूजींनी देखील सांगितलंय की आज सण आहे आणि सणाला गोडधोड खायला हवं. तिकडे भोजनाची व्यवस्था केलेली आहे. थोड्याच वेळामध्ये थंडगार काकडीचं सुद्धा आगमन होणार आहे. थंडगार खिरा काकडी. आज टेन्शन नाहीये म्हणजे इथून जायला नको. आज सर्वांना थंड करायचंय. परंतु मॅच मात्र तापतील बापूजी, कारण पुढच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचणार आहोत. व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. मिड विकेटच्या दिशेला बॉल निघून चाललाय. डीप मध्ये फिल्डर वेगाने पोहोचले. खेळपट्टीवर धावा मिळतील 2 आणि 2च्या मदतीने बॅटिंग करणारी टीम सिद्धिविनायक 11 या संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय बिनबाद
आतापर्यंत 10 धावा. नामदेव आणि चंदर ही सलामीची जोडी सिद्धिविनायक 11 संघाच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये आपली कलात्मकता सिद्ध करते. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे फटका दमदार नजाकत पाहायला मिळाली. एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन त्या ठिकाणी होते चंदर आणि चंदरच्या बॅटमध्ये आलेला हा खणखणीत चौकार. बॅटचा स्विंग चंदनचा खूप छान आहे, पण यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम अर्थात सिद्धिविनायक 11 या संघाची धावसंख्या बिनबाद आतापर्यंत 14 धावा. तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम सिद्धिविनायक 11 बिनबाद 14 धावा. सुरुवात चांगली आहे सिद्धिविनायक 11 या टीमची. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कसा खेळ राहील. पहिल्या षटकामध्ये जमेची बाजू सिद्धिविनायक 11 संघासाठी ही आहे की एक सुद्धा विकेट्स पहिल्या 6 बॉलमध्ये गमावलेली नाही आहे. आणि मित्रांनो, जेव्हा विकेट्स वाजतात तेव्हा सामने जिंकता येतात. काल 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज असताना जर पांड्या तिसऱ्या बॉलवर आऊट झाला नसता तर मुंबई इंडियन्स संघ सामना जिंकला असता. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला, दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकला, तिसऱ्या बॉलवर पांड्या बाद झाला आणि प्रतिस्पर्धी संघ जिंकला. मुंबई पराजयाच्या छायेमध्ये गेली. विकेट्स महत्वाची आहे मित्रांनो. शॉर्ट ऑफ बुडलेचा बॉल आहे, ऑन साईडला शफल झाली. फटका चांगला आहे का नाही, परंतु डीपमध्ये जे फिल्डर होते, इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक होते, जजमेंट चुकली गेली. चेंडू धरणीला केलाय दान आणि पाहता पाहता 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. आतापर्यंत स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती पाहायला मिळते. बिनबाद 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि याच दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आहेत गोलंदाज अनिल राऊत. ऑलराऊंडर खेळाडू, जुना जाणता अनुभव या खेळाडूमध्ये देखील आहे. म्हणून म्हणतात की वाचलेली पुस्तकं, भेटलेली माणसं आणि गाजवलेला भूतकाळ क्रिकेटचा तुम्हाला सगळ्यात जास्त अनुभव शिकवून जातो ना. आणि अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ गुरु कोण असेल तर त्याचं नाव आहे अनुभव. त्या अनुभवाच्या बळावर गोलंदाजी करतात गोलंदाज अनिल राऊत. 2 चेंडू त्यांनी फेकलेले आहेत. 2 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर 2 धाबा, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल धाव खर्च केलेली आहे. इथे बॅटचा स्विंग जबरदस्त आहे, परंतु काय घडलंय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कन्व्हर्सेशन चुकलं आणि यावेळेस फेकलं अनिल राऊतनं डॉट बॉल. साकुर्ली होली प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं. पण मी अभिमानानं आणि विश्वासाने सांगेल, हे पर्व पहिलं आहे अनिलजी पवार साहेब. यानंतर जितक्या होळ्या होतील त्यावेळेला हे पर्व चालू राहतील, शंका नाही आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलंय बॉलला. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षकाला जमलं नाही आणि बॉल हुलकावणी देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मिळतील, चौकार. आता परंपरा पडली असं म्हणायला हरकत नाही आहे. साकुर्लीकरांच्या वतीनं होळी प्रीमियर लीग पर्व पहिलं 2024 ही आठवणीत राहणारी तारीख आहे. आणि पाहता पाहता 2024ला साकुर्लीकरांनी सुरुवात केली. अपेक्षा आहे की हे सातत्य वर्षानुवर्ष राहील. याचा पायंडा मी तर म्हणेन अनेक गाव घेतील, शंका नाही आहे. यानंतर डोळखाम विभागामध्ये होळीला अनेक प्रकारच्या स्पर्धा होतील. याचं कारण की डोळखामकर किंबहुना संपूर्ण ठाणे जिल्हा, अखंड महाराष्ट्र संपूर्ण स्पर्धा पाहतोय होळी प्रीमियर लीग. साकुर्लीकरांचा अभिमान. रन 4, चौकार. चंदर, काही फलंदाज असतात बॉलवर अक्षरशः तुटून पडतात, पण इथे जणू काही चंदरला या सूर्याच्या लख प्रकाशात चंद्राच्या लोबसवाणी फलंदाजीचा आशीर्वाद प्राप्त झालाय की काय. प्रत्येक चेंडू मेजवानीतील रसगुल्ला आहे आणि त्या रसगुल्ल्याला कसं फस्त करायचं, लेन पिकअप करायची ताकद वापरायची नाही, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सांगायचं. आणि क्रिकेटची गनिमी कावे ही सूत्र वापरली जात आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीम
सिद्धिविनायक 11 या संघाच्या वतीनं जबरदस्त बॅटिंग दोन्ही फलंदाज चंदर आणि नामदेव. ओपनिंग पेर कसे असावे. चंदर पुन्हा एकदा ताकदीचा वापर, बॉलला पाठवलंय कव्हर स्वीपरला, एक टप्पा घेतलाय आणि बॉल कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चंदरच्या बॅटमधनं आणखी 4 चंद्र चौकार. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. पहिली इनिंग चालू आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये स्वतःचा आत्मविश्वास, जेव्हा सेकंड इनिंग मध्ये आम्ही जाऊ तेव्हा आमच्या गोलंदाजांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही, यासाठी पहिल्या 4 ओव्हरमध्ये धाबा बनवणं आमचं काम आहे. इथे आत्मविश्वास ठेवला आणि सांगितलं, इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. अष्टविनायक सिद्धिविनायक 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो 29 धावा. आणि सिद्धिविनायक 11 संघाचे संघमालक वैभव विश्वनाथ अधिकारी ते आनंदी आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. याचं कारण आहे की आपल्या संघानं 2 ओव्हरमध्ये तब्बल 29 धावा बनवल्यात. पण एका बाजूला पाहिलं तर रायझिंग स्टार संघाचे संघमालक बापूजी अधिकारी थोडंसं प्रेडिक्ट करतायत. थोडी चिंता चेहऱ्यावर आहे की या मॅचमध्ये विकेटचं पतन कसं करावं लागेल, विकेट कशा घ्याव्या लागतील, पुढे चाललेली धावसंख्या कशी रोखावी लागेल. आणि त्याच अनुषंगाने उर्वरित 2 गोलंदाजांना गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाणी प्या आणि खऱ्या अर्थानं सामन्याला लगेच सुरुवात करा. मित्रांनो, रंग असावा जगद्गुरु तुकोबारायांच्या त्यागाचा, रंग असावा छत्रपती शिवाजीराजांच्या तलवारीच्या ऐश्वर्याचा, रंग असावा धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या अभिमान आणि स्वाभिमानाचा, रंग असावा कर्तृत्ववान मनगटातून जागत्या मेंदूतून इतिहास घडवणाऱ्या शूरांचा, वीरांचा, रंग असावा साकुर्लीकरांचा आणि रंग असावा या स्पर्धेचा साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024च्या वतीने. आणि रंग असावा प्रिन्सच्या हातामध्ये असणाऱ्या त्या पिचकारीचा. तो आज सगळ्यांना रंगवेल, शंका नाही आहे, कारण पाठीवर इतकी मोठी रंगाची ढाल ठेवलेली आहे. त्याला वाटेल तो आज करू शकतो. त्याच्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्य आहे. यान समाधान अधिकारी प्रिन्सने आजचा दिवस गाजवला ठरवलेला आहे. त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. त्याच्याकडनं संध्याकाळी पार्टी असेल, शंका नाही आहे. जमीनच्या उत्तरार्धाकडे 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावर आहेत. 14.50 ची सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम सिद्धिविनायक 11 या संघानं. बंटीची हालचाल आणि बंटीची मेहनत सलाम आहे बंटीला. मग पाण्याची व्यवस्था असेल, सकाळी कलिंगड देखील त्यांच्या हाताने वाटले, ताक देखील वाटतायत. याला म्हणतात मित्रांनो व्यवस्थापन समितीचे यजमान. आणि यजमानाला झोप नसते, कधी रात्र सरली जाते, कधी आपला कार्यक्रम यशस्वी होतोय, या सगळ्या गोष्टी बंटी देखील करतायत. एक चांगला संकल्पित विचार या साकुर्लीकरांनी ठेवला, याचा मला सार्थ अभिमान आहे. जाऊ मॅचकडे. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात. 2 षटकं संपली. 29 धावा धावफलकावर. विकेट्सचा विचार करू, आमचे स्कोर आम्हाला कळवतील. एक सुद्धा विकेट्स नाही आहे सिद्धिविनायक 11 संघाच्या वतीनं. चला सामन्याला सुरुवात करा. भरपूर वेळ घेतलाय पाणी प्यायलात. स्ट्रॅटेजिक टाइम आउट हा 2.5 मिनिटाचा आपण घेतलेला आहे, याची नोंद आपण ठेवा. त्याहीपेक्षा अधिकची सेकंद आणि मिनिटे तुम्ही घेतलेली आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. रायझिंग स्टार संघाचा स्टार खेळाडू ललित. पहिलाच बॉल जबरदस्त, अचूक टप्पा, वेग, वाऱ्याशी वार्तालाप, खांद्याचा वापर, फिंगर रोल, ही सगळी क्रिकेटच्या यशाची उद्दिष्ट आहेत. आणि म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये जाण्यापूर्वी तुमचा प्री प्लॅनिंग हे तुमच्या मनामध्ये असावंच लागतं. दिल से नाही दिमाग से. म्हणतात क्रिकेट समजदारांचा खेळ आहे आणि समजदारांच्या खेळामध्ये ज्यांनी समजदारी दाखवली तो यशस्वी झाला म्हणून समजा. ललित हा व्यावसायिक गटामध्ये खेळणारा खेळाडू आहे. आज साकुर्ली गावाच्या क्रिकेटला पुढे नेण्यामध्ये याचा देखील सीमाचा वाटा आहे आणि तोच गोलंदाजी मार्कवर रायझिंग स्टार संघाच्या वतीनं. इथे खराब बॉल निरीक्षण केले अंपायर सांगत असताना नो बॉल. 9+1 बॅटिंग करणाऱ्या टीम सिद्धिविनायक 11 संघाला धावा मिळतील या बॉलवर 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीम सिद्धिविनायक 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद. आतापर्यंत स्कोर बोर्डवर पाहतोय 31 धावा, 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. धावांचा सागर, धावांचा दर्या, धावांचा समुद्र पुन्हा एकदा धावांच्या लाटा आसमंताला जाऊन पोहोचतायत. चांगली बॅटिंग केलेली आहे. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. तब्बल 2 कॅमेरा या ठिकाणी वापरलेले आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेट, 7 समुद्रा पलीकडे जाऊन पोहोचलेला क्रिकेट. वाटलं देखील नव्हतं कोणाला ISPL होईल आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना इतकं चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण होईल. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांनी देखील त्या स्पर्धेला पाठ थोपटली. अनेक प्रकारचे सेलिब्रिटी त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि अनेक टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अनेक खेळाडूंची इतक्या वर्षाची मेहनत
ती फळास येताना पाहायला मिळाली. तुम्हाला माहित आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटची मॅच रंगली गेली, तेव्हा कुठेतरी वाटलं की टेनिस बॉल क्रिकेट इतका प्रसिद्ध आणि इतका लोकप्रिय झालाय, त्याची एक ठिणगी साकुर्लीकरांनी आज जिवंत ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024 तमाम लाडका क्रीडा रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष मनपूर्वक असण्यास स्वागत आहे. अपील या ठिकाणी विकेट किपर करतायत, परंतु पितामह भीष्म प्रमाणे उभा आहेत दोन्ही पंच. सांगत असताना येतो आजची गेंद आहे, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, फेकला आणखी एक डॉट बॉल. तिसरं षटक ललित यांचं. लालित्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते, कौशल्यपूर्ण कौशल्य प्रधानता या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हटलं जातं ना, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑल डिड यू विन द मॅन. तुम्हाला जे येतंय त्याचं कौशल्याचा विकास करणं म्हणजे खरं शिक्षण आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही शिक्षणाच्या आईचा घो हा पिक्चर आवर्जून पहा. खऱ्या अर्थानं शाळेतलं किती येत होतं याहीपेक्षा सचिनचे सगळे रेकॉर्ड त्या विद्यार्थ्याला पाठ होते. तुमच्या अंतःकरणामध्ये जी कला आहे तिला डेव्हलप करा, आयुष्य सुखी आणि संपन्न होईल. आणि आज रक्तातील क्रिकेट जागा करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म साकुर्लीकरांच्या वतीने या ठिकाणी सज्ज आहे. ललित गोलंदाजी करतात, 5 चेंडू ललितने फेकले चांगले, 1 चेंडू नो बॉल. टीमची टोटल बॅटिंग करणारी टीम अर्थात सिद्धिविनायक लेवंट संघाची धावसंख्या बिनबाद 35. यावेळेस देखील अपील उचलून धरलेली ऑफिशियल यांनी सांगत असताना फिंगर अप्स, फलंदाज बाद, विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद. हॅलो, सिद्धिविनायक संघाचे स्वतः मालक वैभव अधिकारी या ठिकाणी फलंदाजी करतील. धावसंख्या टीमची टोटल मी पोहोचवलेली आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 35. मकरंदजी पाटेकर या मुख्य शुभ असते मकरंदजी पाटेकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. स्वीकार भावा ही नम्र विनंती. मकरंद सर आपण आलात. आपलं सत माशाचा डोळा आणि पाण्यामध्ये पाहून माशाचा डोळा फोडण्याचं काम अर्जुनानं का केलं होतं? फक्त आणि फक्त अष्टदिशा लक्षाव धावून, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. आणि याच कारणाने वैभव अधिकारींनी डोळ्याची ग्लास गॉगल काढलेला आहे. बॉल नजरेमध्ये भरायचा आहे आणि त्यानंतर मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु इथे जमलं नाही. व्हाईट बॉल आहे, एक सिंगल धाव, 36 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. गोलंदाजी मार्कावर बबन. अलीकडच्या काळात या नावाला पिक्चर देखील आला, खूप प्रसिद्धी मिळाली बबन. वैभव अधिकारी ताकद किती आहे, शक्ती किती आहे, यापेक्षा बॅटचा स्विंग किती आहे, त्याहीपेक्षा बॅट कनेक्टिव्हिटी किती आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि बॅटच्या साह्याने एक सिंगल कंप्लीट. लेग बाईज आहे, ओके अंपायर. लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एकाच धावेच्या मदतीने बॅटिंग करणारी टीमची टोटल धाव फलकावर आपण पाहतोय आतापर्यंत 38 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. बबन गोलंदाजी करतायत. आतापर्यंत नफीतुली म्हणजे समतोल गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. जास्तीत जास्त धावा कोणत्याही गोलंदाजाने 3 चौकार दुसऱ्या ओव्हरमध्ये ठोकले गेले आणि ती गोलंदाजी अनिल राऊत यांची होती. त्या षटकामध्ये तब्बल 15 धावा. इथे देखील चांगला बॉल. अरे वा, दीपकजी ठाकरे आणि प्रतीकजी चौधरी, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. शॉर्ट ऑफ बुलेटचा बॉल आहे. शॉर्ट ऑफ पुल करत असताना बॉल निघून चाललाय. डीप स्क्वेअर लेगला, डीप मध्ये फिल्डर 2-2. जजमेंट चुकली गेली, गेल कार्यक्रम संपला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स 4, चौकार. बबन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. स्टार्किंग एंडवर नामदेव इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. बॅटिंग करणारी टीम
सिद्धिविनायक 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 44 धाबा, 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. खूप सारी मजा, खूप सारा आनंद नाही विसरू शकत मी तर म्हणेन. तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे स्पर्धेची आठवणी निमित्त काय होळी, साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024. विकेट पडली मैदानाच्या आतमध्ये, चांगली झेल, कॅचर्स विन द मॅचेस. परंतु सध्याच्या घडीला आपण पहिली इनिंग कंप्लीट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि पाहता पाहता पहिली इनिंग कंप्लीट. पहिली इनिंग कंप्लीट, धावसंख्या धावफलकावर 1 बॉल आहे, 1 अंपायर. षटक संपलंय, 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 ओव्हर नंतर सिद्धिविनायक 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 2 गडी बाद 44. विजयासाठी 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे रायझिंग स्टार संघाच्या समोर. हे आव्हान किती षटकामध्ये पेलवलं जाईल, की धाबा तिकडे गोलंदाज वाचवतील, पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी ऐकत राहा, पाहत राहा. साकुर्लीकरांसाठी अभिमानाची भूषणावळ असणारी गोष्ट आहे. साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024 अंतिम आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा. तर क्षेत्ररक्षणाचं जाळं या ठिकाणी सेट केलेलं आहे. इनफिल्ड या ठिकाणी सजलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतील. एक अगदी उभा केलाय वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तुम्हाला पाहायला मिळेल. माफ करा, मिड विकेटला डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. ऑल इज सेट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. सिद्धिविनायक 11 या संघाच्या वतीनं बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल धावसंख्या बनवलेली आहे 44 आणि विजयासाठी 4 षटकांनी 45 धावांचं आव्हान आहे. रायझिंग स्टार विपक्ष सिद्धिविनायक 11 या 2 संघाच्या दरम्यान मॅच चालू आहे. एका बाजूला बापूजी अधिकारी तर एका बाजूला वैभवजी अधिकारी, दोन्ही संघाचे संघ मालक. एक संघ मालक मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाले तर एक संघ मालक मैदानाच्या बाहेर उभा राहून या संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत आणि लेखाजोखा देखील अपडेट ठेवत आहेत. दोन्ही संघाच्या संघ मालकांना माझ्याकडून व्यवस्थापन समितीच्या वतीनं साकुर्लीकरांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 रणधुरंदर हुकुमाचे एक्के ओपनिंग पेअर खेळपट्टीवर रायझिंग स्टार संघाच्या वतीनं पोहोचलेले आहेत. एका बाजूला पाहिलं तर ललित आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर राम. कालचा दिवस चांगला राहिला होता.
थोडीशी पडझड थोडीशी अडथळे राम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु आज ॲट दिस मोमेंट हा सामना जिंकणं खूप महत्त्वाची गोष्ट दोन्ही संघासाठी झालेली आहे. कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं लागतं. क्रिकेटच्या दुनियेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि पाहता पाहता 22 योद्धे एकमेकांच्या समोर आपली कलात्मकता आपलं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी या ठिकाणी रणसंग्रामाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत सिद्धिविनायक 11 संघाच्या वतीनं. बॉलर चंदर. बॅटिंग चांगली राहिलेली आहे. आता या डिपार्टमेंटमध्ये कोणती कामगिरी चांगली राहील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. गेम इज ऑन. पहिला बॉल ललितच्या बॅटमधनं क्रिकेटचा CLASS क्लास बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. चौकार. निश्चित रामच्या बॅटमधून आलेला हा चौकार आहे. स्टॅकिंग एंडवर राम आहेत, नॉन स्टॅकिंग एंडवर ललित आहेत. 4 षटकांनी 45 धावांचं टार्गेट आहे. डावाला सुरुवात झाली, धावांना सुरुवात झाली. दे धक्का इरादा पक्का. 4 षटक जर 45 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र यशाचे पंख या क्षणाला खोळावे लागतील आणि गगन भरारीचं वेड हे रक्तातील आहे ते जाग करायचे आहे. रामच्या बॅटमधनं आणखी एक 4 सेकंड इन अ रो. राम इज ऑन फायर. चौकार. नेक्स्ट मॅच रॉयल टायगर आणि फ्रेंड्स 11. रॉयल टायगर आणि फ्रेंड्स 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचे. इथे देखील राम अक्षरशः तुटून पडलाय. प्रत्येक बॉल सीमारेषेचं दर्शन घडवण्याची बॅटिंग बॅट्समन रामच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. प्रश्न पडला असेल सिद्धिविनायक 11 संघाच्या गोलंदाज चंदरला चेंडू फेकायचा कुठे. जिकडे चेंडू फेकले जात आहेत तितकी लेंथ आणि मेरिट प्रमाणे स्ट्रोक या ठिकाणी खेळले जात आहेत. फलंदाज राम यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक तिसरा चौकार. 3 बॉलमध्ये 1 डझन धावा वसूल केल्या फलंदाज राम यांनी. 4 षटक 45 धावांचं टार्गेट आहे. त्या टार्गेटच्या पुढे जाण्यासाठी खऱ्या अर्थानं टार्गेट पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पोहोचण्यासाठी जी बॅटिंग हवी ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात फलंदाज राम. मित्रांनो जबाबदारी हे सगळ्यात मोठं आयुर्वेदिक टॉनिक आहे ना. जो खेळाडू पितो तो थकत नाही आणि स्वतःच्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी समर्थशाली पद्धतीने कशी पेलायची हे मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना फलंदाज राम जबरदस्त बरसताना पाहायला मिळतोय. धावांची ट्रॅफिक, धावांचा चिखल, धावांचा सुगंध, धावांचं पारिजातिक मैदानाच्या आतमध्ये फुलताना पाहायला मिळते आणि त्याचा सुगंध थेट खेळपट्टीवरून धाव फलकावर येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. इथे देखील फटका चांगला. हर पत्थर. हर पत्थर बैठ बैठ कर कंकर कंकर बना और हर पत्थर मेहनत करके शंकर शंकर बना. मनाला हरकत नाहीये. बॅट्समन राम जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत का. होय, राम यांच्या वादळी खेळीचा अंत, परंतु चेहऱ्यावर बिलीव्ह युअर सेल्फ स्वतःच्या पंखांवर ठेवलेला आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर केलेली फटकेबाजी. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. एकंदरीत 5 बॉलचा खेळ संपला. 5व्या बॉलवर विकेट आणि पाहता पाहता रायझिंग स्टार संघाचे स्टार जुळले. टीमची टोटल धाव फलकावर 18 धावा.
तर पहिलं षटक मार्गस्थ असताना टीमची टोटल धावफलकावर 18 धावा. चंदरने पहिल्या षटकामध्ये खूप धावा खर्च केल्या. याचं कारण राम नावाच्या फलंदाजांची बॅट नावाचं शस्त्र मैदानाच्या आतमध्ये तळपत होतं. इथे देखील अगदी सहज जाता क्षणाला जणू काही डगआउट मधून सेट होऊन गेली की काय, आणि पाहता पाहता पांडूच्या बॅट मधनं वादळी तडाखा चौकार. षटकार ठोकला पांडून. चौकार आहे की षटकार, यस अल्टिमेटली डिसिजन फायनल. चौकार ठोकला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावांचा पाठलाग करणारी टीम आपण पाहतोय. रायझिंग स्टार संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात बावीस धावा धावफलकावर. बनवायच्यात 45 तून पाहिलं तर अजूनही फक्त आणि फक्त 23 धावांची गरज, आणि बॉल शिल्लक राहतील ती 18. हॅलो हॅलो, पंचांना जर काही संशय असेल चौकार आहे की षटकार आहे तर त्यांनी कृपया रिव्ह्यू घ्यावा, कारण ओके. यस रायझिंग स्टार आणि सिद्धिविनायक 11 या दोन संघाच्या दरम्यान चाललेली ही मॅच आपण पाहतोय. इथे देखील बॅट्समन ललित, फटका तर फसलाय परंतु फसलेला फटका सेफ असतील. जेल सुटलाय आणि सातत्याने जीवनदान या ठिकाणी होत आहेत. 2 धावा मिळतील. रायझिंग स्टार संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 24. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा. या षटकामध्ये पहिल्या बॉलवर 2 धावा, एकंदरीत 24 धावा या ठिकाणी बनल्या गेल्या. परंतु अजूनही खेळपट्टीवर ललित आणि पांडू कौतुक करलेल्या दोन्ही खेळाडूंचं. पांडू मैदानाच्या आतमध्ये गेला, 1 बॉलवर इतका मोठा चौकार, आणि तो देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. ललित पोहोचण्याचा प्रयत्न होता बॉल पर्यंत, बॅट आडवी केली, अपील उत्साह पाहायला मिळतो आणि फलंदाज ललित, वाजवी खेळीचा होईल अंत, ललित बाद. तर ललित मैदानाच्या बाहेर आणि बबलू मैदानाच्या आतमध्ये अजूनही सामना टर्न होऊ शकतो. ती क्षमता ठेवावी लागेल आणि त्याच क्षमतेने गोलंदाजी करावी लागेल. सिद्धिविनायक 11 या संघाच्या गोलंदाजांना वैभव अधिकारी कोणत्या गोलंदाजावर विश्वास ठेवतात पाहणं गरजेचं आहे. निकेशवर तर ठेवलाय. निकेशने पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या बॉलवर विकेट देखील घेतलेली आहे.
आणि एका बाजूला पाहिलं तर थोड्या वेळापुरता काही होईना धावसंख्या स्थिरावलेली आहे 24 या अंकावर. बनवायच्यात 45 विजयासाठी अजून 21 धावांची गरज आणि मित्रांनो बॉल शिल्लक आहे 16 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. वेळ भरपूर घेताय तुम्ही, वेळ वाचवा मित्रांनो, कारण संध्याकाळी लख प्रकाशात आपल्याला फायनल खेळवायचे आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील करायचं आहे आणि होळीचा शिमग्याचा आनंद देखील आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायचा, याची नोंद आपण घ्या. 16 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. 16 बॉल 21 ची आवश्यकता आहे. रायझिंग स्टार संघाने सुरुवात चांगली केलेली आहे. इथे देखील शफल झाले होते, गॅप भेटलाय आणि बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. व्हेरी गुड आणि बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन छान आहे आणि याचाच परिणाम 3 धावा मिळतील आणि या 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवर. एक एक धाव घेऊन, 2-2 धावा घेऊन, 3-3 धावा करून विजयाकडे आगेकूच करणारी टीम तुम्ही पाहू शकाल रायझिंग स्टार. हा सामना जिंकायचा असेल तर सध्याच्या घडीला सिद्धिविनायक 11 संघ थोडेसे मागे आहेत. पुढे पोहोचण्यासाठी, पुढे पाऊल टाकण्यासाठी आपली कलात्मकता असणारी गोलंदाजी, विकेट टेकिंग बॉलिंग किंबहुना डॉट बॉल ही लाईफलाईन इथे यूज करावी लागेल. इथे देखील ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगला बॉल, अचूक टप्पा, बॉल बाउन्स झाला. शरीराचा वेध घेणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये आपलं कर्ज व्याजासहित मी तर म्हणेन फेडलेलं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये मॅचची हवा आपल्या बाजूने खेचून घेतलेली आहे. रायझिंग स्टार संघाच्या स्टारनं सुरुवात चांगली आहे. इथे देखील ऑन साईडला स्ट्रॉंग झोन आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. अनेक प्रकारचे खेळाडू ऑन साईडला खेळतायत आणि तिकडे फिल्डरने जर चुकी केली तर परिणाम आणि परिणामांना सामोरं जावं लागेल. बॉल हाताला देखील लागला नाही, पाया खालून निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रायझिंग स्टार संघाचे स्टार आज या तपत्या उन्हामध्ये चमकताना पाहायला मिळतात. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. टीमची टोटल धावफलकावर 31 धावा. आज खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार सूर्याची लख लख किरण मैदानाच्या आतमध्ये आहेत. रायझिंग स्टार संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. टीमची टोटल 31, बनवायच्यात फक्त इथून जर पाहिलं तर जवळपास या क्षणापासून 14 धावा. 14 धावांची गरज. षटक संपलं, बॉल शिल्लक आहेत 12. सेकंड इनिंगचा पूर्वार्ध संपलाय. 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे टीम रायझिंग स्टार या संघाला. चला पाणी द्या आणि तिसऱ्या षटकाकडे वळणार आहोत. प्रेक्षक ऐकत राहा, साकुर्ली होळी प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. पुढील सामना असेल मित्रांनो रॉयल टायगर विपक्ष फ्रेंड्स 11. रॉयल टायगर टीम कॅप्टन ऑन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट ऑर्थोडॉक्स डिसिजन. चला क्षेत्ररक्षण लावा. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. हॅलो चेक. हॅलो.
कठीण सामना सोप्याकडे वाटचाल करताना याचं कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या दोन रणधुरंदांनी मेहनत केली ना त्या मेहनतीनं पुन्हा एकदा छोटं बीज रोवलं. म्हणायला हरकत नाही, त्या बीजाला मेहनतीचं खत पाणी घातलं आणि त्या बीजातून अंकुर बाहेर आला आहे. थोड्याच वेळात यशाची फलितं चाकायला मिळतील यात शंका नाही आहे. जिंकतो तोच जो प्रामाणिक मेहनत करतो आणि त्या मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ लाभली जाते. पण क्रिकेटचं मैदान आहे, या मैदानावर 99% प्रयत्न चालतात आणि 1% नशीब. 99% प्रयत्न 1% नशिबाचा असणारा खेळ क्रिकेटचा रंगला आहे या मैदानावर. आज सार्थ अभिमान कैलासवासी शंकरराव अधिकारी डोळखाम रोड. दोन धावा मिळतील विजयासाठी. 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. बापूजी रायझिंग स्टार या टीमला संघाचे संघ मालक इथे देखील शफल झाले होते. फेकला डॉट बॉल की वाईट बॉल. अंपायर सांगत असताना वाईट बॉल, एक सिंगल मिळेल. आता मित्रांनो बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये इथून जर पाहिलं तर बनवायच्यात 11 धावा. 11 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे टीम रायझिंग स्टार या संघाला. सिद्धिविनायक 11 संघाचे गोलंदाज कुठेतरी थोडे कमी पडत आहेत. त्याच बाजूला रायझिंग स्टार संघाचे बॅट्समन पुन्हा एकदा आपलं वर्चस्व गाजवतील का नाही. पुन्हा एकदा वाईट बॉल. सेकंड लास्ट ओव्हर म्हणजे या संपूर्ण सामन्याचं प्रतिबिंब आहे. इथे सिद्ध होईल की कोणती टीम हा सामना जिंकेल. पुन्हा एकदा वाईट बॉल. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहतोय विजयासाठी 10 धाव्यांची गरज आणि इथे देखील फटका चांगला आहे. जमिनीला आग लावत बॉल निघून चाललाय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार.